जर मीरा म्हणाली असती की कृष्ण तिचे पिता आहेत तर तिला विष पाजलं गेलं नसतं. सगळे खूप खुश झाले असते. पण मीरा म्हणाली की मी त्यांना पती मानते आणि तेच आहेत, दुसरा कोणी नाहीच. असंही नाही की ते तर पती आहेतच आणि हा सुद्धा चालेल. ती म्हणाली, दुसरो न कोई जाके सिर मोर मुकुट मेरुपती सोई. एकच आहे आणि तोच आहे. आता मोठी अडचण निर्माण झाली. लोक म्हणाले पिता म्हण, भाषेमध्ये थोडी चूक झाली आहे. पण तर ठीक आहे, फक्त पती ऐवजी पिता करून टाक. ती म्हणाली पिता वगैरे काही नाही, पती म्हणजे पतीच. मग काय, राणाचे सर्व कुटुंबीय मागे लागले की न संपवून टाका. ही आपली इज्जत घालवते आणि ती जाऊन कोणासोबत बसते, ते जे आपल्या लोकमान्यतेनुसार खालच्या वर्गाचे मानले जातात, संत रविदास. त्यांच्याकडे जाऊन ती म्हणते की मी तुमची शिष्य आहे. मोठी समस्या झाली. मैं बोरी मेरे राम भरतार. ते सर्वस्व आहेत. म्हणूनच आध्यात्मिक साहित्यात सत्याला फक्त पिता असं म्हटलं गेलं नाहीये, तर पती पण म्हटलंय, प्रेमी पण म्हटलंय आणि प्रेमिका सुद्धा म्हटलं गेलंय.